बीड सरपंच संतोष देशमुख यांच्यासारखीच हत्या पुन्हा एकदा महाराष्ट्रात घडली आहे। जळगावमध्ये ही घटना घडली आहे। जळगावमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली आहे। कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळींची हत्या झाली आहे। चाकूनं आणि चॉपरनं भोगसून युवराज कोळींना ठार करण्यात आलं। हल्ल्यानंतर ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। त्यांचा मृतदेह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला तेव्हा त्यांच्या लेकीनं एकच टाहो फोडला होता। धाय मोकलून ती रडत होती। माझे बाबा कुठे आहेत असा सवाल विचारला आणि याचं उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडेही नव्हतं। माजी उपसरपंचांच्या या हत्येनंतर कानसवाडा गावात मोठा तणाव दिसतोय। हत्येचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये, पण पोलिसांनी मारेकऱ्यांच्या शोधासाठी पथकं रवाना केली। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पाटील यांनी तिन्ही बापलेकांनी येऊन जीवितहानी केलेली आहे। त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले, त्यांच्या कोठ्या फोडल्या, त्यांचे पत्रांचे शेड फोडण्याचा प्रयत्न केला। त्यांनी तिन्ही बापलेकांनी मारलं हे बघितलं मी शेतात झालो। काय कशाने मारलं? चापर आणि एक चाकू होता त्यांच्यापाशी, एक दंडा होता, दंडा पण आहे शेतामध्ये वाटतं। हे शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी 8 वाजता त्याचं खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे। आता सिव्हिलमध्ये त्याची डेड बॉडी आणलेली आहे। आता काय कारण आहे ते अजून काही कळलेलं नाही। आता ते मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल की काय कारण आहे, पण झालेली घटना फार वाईट आहे।